हे गाइस, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक। आज आपण बनवणार आहे काशीफळ म्हणजे भोपळ्याच्या घाऱ्या। इथं मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे। हा पिकतो पण हे पिकेपर्यंत मी वाट बघितलं नाही। थोडासा नॉर्मल पिवळा असला तरी चालेल। याची पाठीमागची सगळी साल काढून घेऊया आपण। हे बघा, अशा पद्धतीने साल काढून घेतली आणि ह्याला किसून घ्यायचं आहे। हा प्रकार माझी आई बनवायची आम्ही लहान असताना। आणि हे बघा, किसून घेतलेला आहे। गूळ आणि वेलची पूड घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीनं आपल्या मुलांना बेकरी प्रोडक्टपासून लांब ठेवण्यासाठी कदाचित सगळ्या आया हे घरी बनवून ठेवत असतील। आणि आजकाल हा लुप्त होत चाललेला प्रकार आहे। हे सगळं आता मिक्स करून ना आपण मीडियम आचेच्या गॅसवर ना असं ठेवूया। मोठा गॅस करायचा नाही आपण। जितका तुम्हाला गोड आवडते तितका गूळ घाला, यामध्ये काहीच मोजमाप नाही आहे। हे बघा, अशा पद्धतीनं अर्धा किलो भोपळा आहे, त्यामध्ये भरपूर असा मी गूळ घातलेला आहे आणि वेलची पूड घालून मंद आचेवर आता हा भोपळा ना पाणी सोडतो, अंगचं पाणी। त्यामुळे यात कोणतंही एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही, कुठंच आपण पाणी वापरायचं नाही आहे शेवटपर्यंत। आणि हे बघा, आता मी दाखवते तुम्हाला। हा गूळ पण मेल्ट होतोय आणि भोपळा पण अंगचं पाणी सोडतोय, त्यामुळे ह्याच स्वतःच्या ह्याच्यातच शिजून जातं। हे बघा, इतकं पाणी सुटलं त्याला। आता आपण झाकून ठेवूया आणि सतत बघूया, कारण ते खाली करपण्याची शक्यता आहे गूळ असल्यामुळे। हे बघा, किती छान असं पूर्ण भोपळा शिजलेला आहे आणि खूप छान सुगंध सुटतो भोपळा शिजल्यानंतर। आणि त्यामध्ये दुसरी वेलची पूड नाही घातली तरी काही फरक पडत नाही, त्याचा काहीच सुगंध येत नाही, कारण भोपळ्याची अंगची स्वतःची खूप छान सुवास असतो। आता हे थंड झाल्यानंतर हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। गरम गरममध्ये आपण नाही करायचं। थंड झालं आहे। आता यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालूया आपण, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घालूया। खरं तर घारगे हे तांदूळाच्या पिठातच करतात, पण आपल्याला पुरी टाईप आवडतं म्हणून आपण गव्हाचं पीठ पण ॲड करतो। आणि हे असं आपण मळून घेऊया। इथं माझा अंदाज थोडासा, सगळ्यांचाच अंदाज थोडासा चुकू शकतो। यामध्ये मी 2 ते 3 चमचे गरा पण वापरलेला आहे। आणि जितकं पीठ बसतंय तितकं घाला, हे काय मोजमाप नाही आहे याला। वाटीभरच घाला वगैरे। यामध्ये थोडंसं कमी पडलं म्हणून मी आणखी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। तुम्ही जितकं बसतंय त्यामध्ये तितकं गव्हाचं पीठ घाला आणि असं मळून घ्या। एक अर्धा तास याला रेस्ट करत ठेवा। अर्धा तास ठेवा, 1 तास ठेवा, जितकं मुरेल तितकं हे चांगलं लागतं। आता याला असं, हे बघा किती छान असं मऊसूद हे भिजलेलं आहे पीठ। आणि याच्या आपण आता पुऱ्या लाटून घेऊया। याचा आणखी एक पद्धत आहे, पूर्ण पोळपाटभर एक चपाती मोठी लाटायची याची आणि याच्यावरती वाट्या उठवायच्या आणि तळून घ्यायच्या। सोपी पद्धत आहे, पण मी असं पुऱ्या लाटून घेतल्या। तुम्हाला जसं सोपं पडतंय तसं तुम्ही करा। कोणतंही पीठ न लावता मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि अगदी मंद आचेवर ह्या अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत, म्हणजे घारगे तळून घेतलेले आहेत। आमच्या भागात याला घाऱ्या म्हणतात, त्यामुळे घारगे पटकन तोंडात येत नाही। हे असं तळून घ्यायचं। यामध्ये गूळ आहे, त्यामुळे मोठा गॅस करून वगैरे तळू नका। तळताना लक्ष ठेवा, लगेच पटकन करपण्याची शक्यता आहे। मंद आचेवर याला, म्हणजे मीडियम आचेवर याला तळून घ्या। हे बघा, असं टमटमीत फुगतेही। मी सुद्धा हे पहिल्यांदाच बनवलेले आहेत, त्यामुळे तुम्हीही असं बनवून बघा घरी। हा सुद्धा माझ्या मम्मीचाच रेसिपी आहे। फक्त ती पिकलेला भोपळा वापरायची आणि ग्रामीण भागात सहजपणे मिळतो। आता तसे भोपळे मिळणं पण थोडंसं कठीण आहे। तुम्हाला जसं अवेलेबल आहे मटेरियल तसं यूज करून हे बनवा। कुठंच आपण पाणी वापरलेलं नाही आहे, त्यामुळे घारग्यांमध्ये कुठंही तेल राहणार नाही आहे। हे बघा, किती छान असे घारगे बनून तयार आहेत। हे मी सगळे असे तळून घेतलेले आहेत। टमटमीत असे फुगतात पण, आणि खूप असे 4 ते 5 दिवस हे राहतात। तुम्ही ही घरी नक्की करून बघा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। जी लहानपणीची आठवण आहे। तुम्हीही मला लहानपणीचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडत असेल तो कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।